गणगण गणात बोलते. हॅलो एव्हरीवन, मी आहे अश्विनी. तर आज आहे वटपौर्णिमेचा दिवस. त्यानिमित्त तुम्हा सर्वांना वटपौर्णिमेच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. तर आजचा असा प्लॅन आहे आमचा की वटपौर्णिमेची पूजा करायची आहे. मिस्टरांच्या सोबत आता मी जाणार आहे. तयारी माझी झालेली आहे चांगली. ही साडी माझ्या डोहाळे जेवणाची आहे, खूप स्पेशल साडी आहे माझ्यासाठी. तयारी वगैरे मी अशी सिंपल केली. अजून ही काल ट्रायल घेतले नेल पेंट्स वेगवेगळे, कारण की जे सुकलेले होते ते मला टाकून द्यायचे होते. हे चांगल्यापैकी मी माझं पूर्ण ड्रेसिंग वगैरे अरेंज केला. तर सर्वात आधी तर वटपौर्णिमेची पूजा करून घेते. ती झाल्यानंतर घरी येऊन वटपौर्णिमेचा उपवास मी तेवढाच करणार आहे. मे बी त्याच्यानंतर आल्यावर मी जेवण वगैरे करेल आणि उपवास मग संपून जाईल माझा. आणि मग आम्ही जाणार आहोत खूप मस्त असं स्पेशल डे स्पेंड करण्यासाठी. तर चला, तुम्ही पण बघा की वटसावित्रीची पूजा मी कशी करते, आम्ही कोणत्या मंदिरात जातो ते सगळं तुम्हाला दाखवतेच. मोर्शीमधलं चांगलं ठिकाण आहे, तिथे खूप जुनं असं वडाचं झाड आहे. आणि माझ्या नवऱ्यासाठी दीर्घ आयुष्याची प्रार्थना करूयात. आणि हाच नवरा सात काय जेवढे जन्म घेईल तेवढा जन्मी तोच नवरा मिळावा अशी मी प्रार्थना पण करेन. तर चला, तर मग आता आपण पहिले वटसावित्रीची पूजा करून घेऊया आणि त्याच्यानंतर मग मी घरी येऊन चेंज करणार आहे. आणि चेंज झाल्यानंतर मग आम्ही निघणार आहोत बाहेर. तर अगदी 5-10 मिनिटाच्या अंतरावर आमच्या घरापासून हे मंदिर आहे. खूप सुंदर असं मंदिर आहे आणि झाड पण खूप जुनं आहे. बघू शकता तुम्ही, माझ्या मागे दिसत असेल किती जास्त मोठं झाड आहे. इथे जसं गेलो ना तर बहुता लेडीजच्या पूजा झालेल्या असल्यामुळे माझ्या ओट्याच भरण्यात आल्या. गेल्या माझी पूजा राहून गेली. पहिली तर ओट्याच भरल्या सगळ्यांनी आणि मला खूप छान वाटलं की एवढी सगळी लेडीज आणि गर्दी वगैरे बघून मस्त वाटलं. म्हणजे सख्यांचा सण आहे हा, असं काहीतरी फील झालं त्यावेळेस. मागल्या वेळेस ना मला उशीर झाला होता घरूनच, तर मुहूर्ताची वेळ टळून 10-15 मिनटं झाले होते. त्याच्यामुळे फक्त मला 1-2 लेडीज सापडल्या होत्या आणि बाकीचं सगळेजण पहिलेच मुहूर्तात करून गेलेले होते. पण यावेळेस मी मुहूर्तात होती, व्यवस्थित आली तयारी वगैरे करून. त्याच्यामुळे मग मला पण सगळेजण तिथे भेटले आणि सगळेजण बहुधा कॉन्टेंट क्रिएशन माझं जे आहे ते त्याच्यामुळे माझी ओळख झालेली आहे. तर त्या मला ओळखत होत्या आणि बोलत होत्या सगळेजणी की तुमचं छान आहे, असं आहे तसं आहे. तर मला खूप छान वाटत होतं, खूप प्रसन्न वाटत होतं. आणि तुम्हाला सांगते, आम्ही ज्या ठिकाणी गेलो ना तर ते ठिकाण आहे जपाली हनुमान म्हणून. तर मोर्शीमधलं फेमस हे मंदिर आहे. बहुधा लोकांनी इन्स्टाला मी जेव्हा विचारलं होतं की कुठलं मंदिर आहे, तुम्ही लोकेशन ओळखली का, तर त्यांनी राईट गेस केला होता. आणि इथे ना शंकर भगवान पण आहे, उंदीर मामाची मूर्ती आहे, गणपती बाप्पा आहे. त्या व्यतिरिक्त शनिदेवसुद्धा आहे, जे की मोस्ट ऑफ द जागी नाही मिळत. तर माझी खूप इच्छा होती या शनी जयंतीला तिथे जाऊन व्हिजिट द्यायची, पण काही कारणास्तव ते राहून गेलं माझं. पण खूप सुंदर असं मंदिर आहे. मग तुम्ही जर मोर्शीतले वगैरे असणार ना तर इथे नक्की व्हिजिट द्या, कारण की मंदिर छोटं का असे ना पण तिथे ज्या मूर्ती आहेत दुर्लभ असल्यासारखं आहे. कारण की शनिदेवाची जास्तीत जास्त प्रतिमा वगैरे नाही मिळत आपल्याला, तर तिथे आहे. तर खूप छान वगैरे दर्शन होऊन जाऊ शकतं तुमचं. आणि आता इकडे मजा बघा फक्त, मी पूजा करायला लागले आणि ते मुलं किती परेशान करत आहे हे तर मी सांगितलंच तुम्हाला. ते बिलकुल पीस वगैरे सगळं उचलून घ्यायच्या ह्याच्यात होते आणि पूजासुद्धा करू देत नव्हते. पण माझ्या मिस्टरांनी माझी व्यवस्थित पूजा झाली पाहिजे, व्हिडिओज छान आले पाहिजे म्हणून त्यांना कसं कन्व्हिन्स केलं ते तुम्ही आता बघा. अरे तुम्ही इकडे या बरं, इकडे या बरं. 1 किलो आंबे देतो तुम्हाला. इकडे या, इकडे सर्वजण या इकडे. अरे अय बाई इकडे ये बरं, इकडे. तुम्हाला आंबे पाहिजे ना, थांबा थोडं लोक बरं. या इकडे, सर्वेला आंबे देतो. ओ बाई इकडे इकडे आंबे देतो, आंबे देतो. इकडे इकडे या, असे इकडे. कोणते आंबे पाहिजे? हापूस पाहिजे का कोणता पाहिजे? तू थांब, तिकडे नको. थांब ना 1 मिनिट. मदत आला तर पोलीस आले द्या लागते ना व्हिडिओ. थांब ना, वेळ आहे ना तुला लग्नाले. चल, तुला लग्नाला वेळ आहे सर. अबे भेटते ना, भेटते देवासोबत आपले कॉन्टॅक्ट आहे. सरक सरक सरक, मागून जा तू. झुडपी देऊ काय पकड पर. हे कोणी आपले ना कार्यकर्ते? नाही सर. अरे तू थांबव, पण दुकान चालली.
मला या सिम्पल गोष्टी खूप आवडतात की ते माझ्यासाठी तेवढे एफर्ट्स घेतात. तिथे कोणीच जेंट्स नव्हते तरी ते आले आणि पूजासुद्धा केली. दरवर्षी आम्ही सोबत पूजा करतोच वडाची. जर ते माझ्यासोबत असले तर, मी गावाला वगैरे असली तर नाही करत. मग त्यानंतर माझ्या ओट्या राहिल्या होत्या त्यासुद्धा मी भरून घेतल्या. मोड काकू राहिल्या होत्या त्यांची पण ओटी भरून घेतली आणि मस्त दणानून पाऊस आला आणि आम्ही मस्त ओलं झालं छानपैकी. मग बाजूच्या मंदिरामध्ये गेलो, जसं की तुम्हाला सांगितलंच मी. त्या मंदिरामध्ये हनुमानजींचं जी मूर्ती आहे ती झाकलेली होती. पण मग बाकीच्या देवांचे दर्शन वगैरे घेतले. शूट वगैरे काहीच नाही केलं कारण की गचगच ओलं झालं होतं आणि असं होतं की पटकन आता घरी जायचं आहे. तर ते सगळं झालं. ते झाल्यानंतर घरी आलो आणि मग पुढे माझा झाला पचका, कारण की आम्हाला जायचं होतं ज्या लोकेशनवर ते आम्ही कॅन्सल जवळपास करणारच होतो. ते तुम्ही बघा आता. देवीच बनवून टाकलं. बापरे, खूपच छान झाली आमची पूजा वगैरे. लहान मुलं त्रास देत होते, फक्त पूजा करायला पहिले उचलून घेत होते. आता पावसाळा म्हटल्यावर पाऊस तर येणारच आहे. बढिया मजा आली, सगळ्यात पाया ओल्या झाल्या जवळपास. तर झाली आमची वटसावित्रीची पूजा. आता घरी जाऊन डिसिजन घेऊ जायचं का नाही, कारण की वातावरण खूप जास्त पावसाचं आहे. बघूया. पाऊस धारा धुंदगार वारा हा कोवळा शनारा. विनिक्षा, मजा आली ये. एक वटसावित्री अशी फुल पावसामध्ये. गेली कशी आणि आली कशी, पण हाच सुवासिनींचा शृंगार आहे. सो आय एम लिटरली व्हेरी व्हेरी हॅपी. आणि तुम्हाला सांगते, माझ्या घरापासून खूप दूर नाही आहे ते जपाली हनुमानजींचं मंदिर, जिथे आम्ही गेलो होतो वटपौर्णिमेसाठी. तिथे कडकडारून पाऊस आला आणि घरापाशी येऊन बघते तर सगळं कोरडं आहे. म्हणजे पावसाला फक्त आम्हाला ओलं करायचं होतं, आशीर्वाद द्यायचा होता वरून देवाला. सो त्यांनी आम्हाला ओलं केलं पाऊस पाडून तिथे. असं काहीसं झालेलं आहे हाल सध्या स्थितीत. मस्त वाटलं. म्हणजे काय म्हणू शकतो, वटपौर्णिमेची पूजा, हे सौभाग्य मिळणं, खूप खूप भारी वाटते ह्या सगळ्या गोष्टी. पण आता 3 वाजले जवळपास आणि मिस्टर असे बोलत आहे की आता नागपूरला जाणार होतो आम्ही, सांगूनच देते. तर नागपूरला जाणं येणं आणि मधात मग एन्जॉय होणार नाही, खूप घाई गडबडीत होऊन जाईल. म्हणून आम्ही प्लॅन पोस्टपोन करतोय. जेव्हा केव्हा जाऊ तेव्हा मग तुम्हाला दाखवतेस आम्ही कशासाठी जाणार होतो म्हणून. नागपूर जाण्याचा प्लॅन कॅन्सल झालेला आहे, त्याच्यामुळे आता घरीच पटकन जेवण करायचं आहे. आणि बाहेर मस्त पाऊस येत आहे, वातावरण थंड थंड आहे, म्हणून छान छान जेवण गरम गरम आणि सोबत मी कुरड्या वगैरे तळत आहे. बसून जाऊ का मी? बसा बसा बसा. असं राहू का? असं राहू? थांब ना, असं राहते ना. असं हां, थँक्यू. आ जाओ. येस. ताटच नाही आणला, आपण सर्वात पहिले हे सुरू करू तुम्ही आता. मजा येते का? मीठ पाहिजे का? कांदा लिंबू कॉम्बिनेशन मला एक पाहिजे. ठीक आहे. आणि तुम्ही लास्ट होतं नाव त्याचं? लास्ट युट्यूबला होतं. कशाला होतं? मी त्याला लावला होता काय, मी आठवते नाही मला. जिओ हॉटस्टार नेटफ्लिक्सवर होता आय थिंक. हा, संपलं. नेटफ्लिक्सचं नाही काय संपलं? नेटफ्लिक्सवर होते. चालूच आहे. कसं काय लागते रिचार्ज संपल्यावर? हा, इथंच काय ब्लास्ट.
तर ना लेकरं झाल्यानंतर क्वालिटी टाईम म्हणजे हाच असतो, जेवण करणे सोबत, मूवीज वगैरे बघणे. तर यांच्या प्रोफेशनमुळे ना आता असं होतं की कधी कधी वेळच मिळत नाही सोबत मूवी वगैरे बघायला. तर आम्ही रात्री एक मूवी स्टार्ट केला होता, तो 1 घंट्याचा राहिला होता बघायचा आणि झोप येत होती म्हणून आम्ही झोपून गेलो होतो. तर म्हटलं आता चला दोघं सोबत जेवण करता करता छानपैकी मूवी एन्जॉय करूया. तर तेच आम्ही इथे केलं. छानपैकी असा दिवस होता आमचा. थोडी डिसअपॉइंट झाली होती बाहेर जायला भेटलं नाही म्हणून नागपूरला, पण ठीक आहे नंतर कधीतरी जाऊ. आणि अशा प्रकारे माझा हा वटसावित्रीचा खूप छान असा हा दिवस होता. सिम्पल डेली लाईफ व्लॉग होता हा. एक शूट केलेला होता म्हणून तुम्हाला दाखवून दिला. तसं मला नागपूरचं फुटेज मेन दाखवायचं होतं, बट स्टील मी हा पोस्ट करते कारण की मी शूट केला होता. चला तर मग भेटूयात लवकरच नेक्स्ट व्लॉगमध्ये. जय गजानन माऊली, बाय.